एजिलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय स्पेशल रिपोर्ट. स्वतःला टेस्ट करत रहा. नमस्कार, मी वृषाली पाटील 8 PM स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत करते. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे मंत्रिमंडळाच्या विस्ताराची. रविवारी संध्याकाळी 4 वाजता नागपुरात हा विस्तार होणार आहे आणि येत्या सोमवारपासून नागपुरात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. त्याआधी महायुती सरकारचे नवे मंत्री शपथ घेतील. मात्र अजूनही शेवटच्या क्षणापर्यंत लॉबिंग सुरू आहे. पाहूया TV9चा हा स्पेशल रिपोर्ट. मंत्रिमंडळाचा विस्तार अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे रविवारी नागपुरात होणार आहे. सोमवारपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन आहे. त्याआधी 35 मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती आहे. त्याआधी भेटीगाठींना वेग आलाय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आधी अजित पवारांना भेटले. अजित पवारांना भेटून बावनकुळे फडणवीसांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर आले. दादा आणि फडणवीसांची चर्चा झाल्यानंतर बावनकुळे वर्षा बंगल्यावर एकनाथ शिंदेंच्या भेटीला आले. विस्ताराच्या आधी शिंदेंच्या शिवसेनेत जोरदार लॉबिंग सुरू आहे. तानाजी सावंत आणि भरत गोगावलेंनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली. संजय शिरसाट, उदय सामंत आणि प्रकाश सुर्वेही वर्षावर शिंदेंच्या भेटीला आले. शिंदेंच्या शिवसेनेत अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, केसरकरांचा पत्ता कट झाल्याची माहिती, तर संजय राठोडांचा चान्स 50-50 आहे. हे दोघेही गेल्या महायुतीच्या सरकारमध्ये मंत्री होते. मात्र या दोघांनाही शिंदेंच्या शिवसेनेकडून अंतर्गत विरोध असल्याचं कळतंय. काही लोकांना मंत्रिमंडळ विस्ताराच्या दरम्यान हृदयविकाराचा झटका किंवा ब्रेन हॅमरेज झालं नाही म्हणजे कमावलं, ॲम्ब्युलन्स ठेवल्या पाहिजे, आसपास रुग्णवाहिका ठेवा, अनेकांना धक्के बसणार. शिंदे नाराज आहेत असं म्हटलं जातंय. बघा शिंदेच्या नाराजीला कोण विचारतंय? शिंदे यांचा आनंद किंवा शिंदे यांची नाराजी हा विषय आता दिल्लीसाठी संपलेला आहे. जे संजय राऊतला काही माहित नसतं, तो फक्त फेकतो. मंत्रिमंडळाचं यादी तुम्हाला दाखवली का? मोदी साहेबांशी अमित शाह साहेबांबरोबर नाश्ता केलेला आहे. यांना काहीच माहीत नसतं. परंतु एक अचानक एखादी बातमी करायची आणि आता काही लोकांना मंत्रिमंडळामध्ये डिच्यू देणार, काही लोकांना असं होणार, काही लोकांना तसं होणार, या फक्त फेक बातम्या देण्याचं काम संजय राऊत करतोय आणि त्या बातम्याला कोणताही तथ्य नाही आणि आधारही नाही. दररोज स्वतःला टेस्ट करत राहिलं पाहिजे, कारण टेस्ट करूनच मनुष्य बरा होतो. म्हणूनच जेव्हा हेल्थ टेस्टचा प्रश्न येतो तेव्हा मी विश्वास ठेवतो भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर, एजिलिस डायग्नोस्टिक्स. स्वतःची टेस्ट करत राहा. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंत्रिपदाचा फॉर्म्युलाही ठरलाय. एकूण 43 मंत्रिपदांपैकी भाजप स्वतःकडे 21 मंत्रिपदं ठेवणार असल्याचं कळतंय. शिंदेंच्या शिवसेनेकडे 13 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 9 मंत्रिपदं मिळू शकतात. गृह खात्यासाठी शेवटपर्यंत एकनाथ शिंदेंनी आग्रह धरला. मात्र गृह खातं भाजप मित्र पक्षांना देणार नसल्याची माहिती आहे. गृह आणि अर्थ खातं भाजपकडेच राहील. गृह खातं फडणवीस स्वतःकडे ठेवतील, तर अर्थ खातं दुसऱ्या सहकार्याला देतील, अशी सूत्रांची माहिती आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडे नगरविकास खातं आणि महसूल खातं जाईल. शिंदे स्वतःकडे नगरविकास खातं ठेवतील, तर महसूल शिवसेनेतल्या दुसऱ्या सहकार्याला देतील, अशी माहिती आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे सार्वजनिक बांधकाम आणि गृहनिर्माण खातं असेल. काल बावनकुळेजींनी आणि मी आमच्या नेत्यांची भेट घेतलेली आहे. त्याच्यावर चर्चा केलेली आहे. प्रत्येक विभागातनं प्रॉबेबली कोण मंत्रिपदाचे उमेदवार असू शकतात, कोणाला आपण बनवू शकतो, असे एक प्रॉबेबल शॉर्टलिस्टिंग देखील त्यांच्यासोबत आम्ही केलेलं आहे. आता या संदर्भात वरिष्ठ स्तरावर ते निर्णय करतील आणि आम्हाला कळवतील. महायुतीत तिन्ही पक्षांची यादी जवळपास निश्चित झाली. भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, प्रवीण दरेकर, मंगल प्रभात लोढा, बबनराव लोणीकर, पंकजा मुंडे, आशिष शेलार किंवा योगेश सागर या दोघांपैकी एकाला संधी मिळेल. संभाजी निलंगेकर, जयकुमार रावल, शिवेंद्रराजे भोसले, नितेश राणे, विजयकुमार गावित, देवयानी फरांदे किंवा राहुल आहेर. राहुल कुल, माधुरी मिसाळ, संजय कुटे आणि गोपीचंद पडळकर यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडू शकते.
वरिष्ठ नेते आहेत भारतीय जनता पार्टीचे, आमचे शीर्षस्थ नेतृत्व आहे आणि ते या संदर्भातले सगळे जे काही डिसिजन्स आहेत हे त्या ठिकाणी आमचे नेते घेतील. महिलांचं स्थान नक्की असेल, मला विश्वास आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला लाडक्या बहिणी या मंत्रिमंडळामध्ये नक्की दिसतील. भारतीय जनता पार्टी एकमेव अशी राजकीय पार्टी महाराष्ट्रामध्ये आहे ज्यांनी महिलांना जास्त संधी दिली. आजही विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये महिला आमदार कुणाच्या जास्त, तर त्याचं नाव भारतीय जनता पार्टी आहे. शिंदेंच्या शिवसेनेच्या संभाव्य यादीवर नजर टाकल्यास दादा भुसे, उदय सामंत, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील, मंगेश कुडाळकर, अर्जुन खोतकर, भरत गोगावले, संजय शिरसाट, राजेश क्षीरसागर, आशिष जयस्वाल, प्रताप सरनाईक, प्रकाश सुर्वे आणि प्रकाश आंबेडकरांना संधी मिळू शकते. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा अत्राम, आदिती तटकरे, अनिल पाटील, माणिकराव कोकाटे, इंद्रनील नाईक, संजय बनसोडे, दत्ता मामा भरणे किंवा संग्राम जगताप किंवा राजू नवघरे यांना संधी मिळू शकते. मंत्रिमंडळाचा विस्तार अवघ्या 48 तासावर आला, त्यामुळे पुढच्या 12 तासात अधिकृत सरकारची अंतिम यादी समोर येईल. आजची टेस्ट लंग्सची म्हणजे फुफ्फुसांची. एखाद्या व्यक्तीकडे किती ताकद आहे हे बाहुंनी नाही, फुफ्फुसांवरून कळेल. तुम्ही पण टेस्ट करा, वाढदिवसांना कामी येईल. त्यामुळे जेव्हा हेल्थ टेस्टच्या बाबतीत माझा भरोसा आहे भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर, एजलेस डायग्नोस्टिक्स. स्वतःला टेस्ट करत रहा. मोहन देशमुख सह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. एजिलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय स्पेशल रिपोर्ट. स्वतःला टेस्ट करत रहा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.